बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्याला अटक। 3 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त। बेकायदेशीर गांजा अंमली पदार्थाचा विक्री करणाऱ्याच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांना यश आले। तर सचिन शामराव पाटील राहणार 1832 वार्ड शाहूनगर राजारामपुरी कोल्हापूर याच्याकडून 3 किलो 100 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे। तर पोलिसातून मिळालेली अधिक माहिती अशी आहे की स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरकडील पोलीस पथक तयार करून रेकॉर्डवरील गुन्हेगाराबाबत माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार शुभम संगपाळ व विशाल चौगुले यांना गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की शाहूपुरी पोलीस ठाणे हद्दीतील शुगर मिल कॉर्नर ते शिळेफाटा जाणाऱ्या रोडवर श्रीमंगल कार्यालयाच्या पुढील बाजूस एक इसम मोटरसायकलवरून येऊन गांजा विक्री करत असतो अशी माहिती मिळाली। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस निरीक्षक श्री रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे व पोलीस अंमलदाराचे पथक सदर ठिकाणी जाऊन खात्री करून सापळा लावून 18 जुलै 2025 रोजी छापा टाकला असता सचिन शामराव पाटील राहणार 1832 ई वार्ड शाहूनगर राजारामपुरी कोल्हापूर यास पकडले। त्याच्या ताब्यात गांजा हा अंमली पदार्थ मिळून आला। सदरबाबत 2 पंचाक्षम कायदेशीर प्रक्रिया करून त्याच्या कब्जातून बेकायदेशीर विक्रीकरिता आणलेला 3 किलो 100 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 1,37,700 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। सचिन पाटील विरुद्ध शाहूपुरी पोलीस ठाण्यास NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। गुन्ह्याचा पुढील तपास शाहूपुरी पोलीस ठाणे करीत आहेत। सदरची कामगिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस अंमलदार अशोक पवार, सचिन पाटील, शुभम संगपाळ, विशाल चौगुले, लखनसिंह पाटील, विलास किरोळकर, अरविंद पाटील, विजय इंगळे, संदीप बेंद्रे, सागर माने, संजय कुंभार, महेश पाटील, महेश खोत व अमित सरजे यांनी केले आहे। आमच्या प्रतिनिधी